दहीगाव संघाच्या वतीने कल्पेश आणि गोरख देशमुख आणि कल्पेश देशमुख ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज जय बिराडे येत आहेत। निर्धारित 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये कोरावळेकर चषकाच्या निमित्ताने महाअंतिम दिवसातील आपण बघत आहात। गोरखसाठीचा पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरचा भरधाव वेगाने जातोय, मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चांगला वेग जनरेट करण्यामध्ये यश मिळते यावेळेस गोलंदाज जय बिराडे याला चांगल्या अचूकतेने भेदकतेने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 धावांचं एक षटक हाताळलं होतं। पायांमध्ये ठेवलेला चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। इथे पाहतो आपण चेंडू एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय। हा फटका दर्जेदार चौकार। गोरख यांची फलंदाजी अलीकडे बहरत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या अगोदर आपण पाहिलं होतं चेतन स्मृती चषकामध्ये अत्यंत चांगली भेदक फलंदाजी केली होती। धडाकेबाज चषकामध्ये सुद्धा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती गोरखला। उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे, इथे लिव्हिंग टेक्निक खराब राहिलं फलंदाज गोरख देशमुखचं। जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि सपोर्ट करण्यासाठी ग्रामपंचायत डोंगरनावेचे युवा उपसरपंच दत्ता पेमारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। त्याचबरोबर प्रवीणजी खुणे भाऊसाहेब यांचं आगमन झाले, तुमचंही सहर्ष स्वागत। इतर अनेक मान्यवर आणि इतर अनेक चाहते आपण डोंगरनावे संघाचे या क्रीडानगरीमध्ये बघत आहात, त्या सर्वांचं स्वागत। उजव्या एसटीच्या बाहेर कमिट झाले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर चेंडूला धाडलेला आहे लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे। व्हेरी व्हेरी तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धावाला, त्यानंतर षटकार आला। ज्या पद्धतीने धावपलकाचा ट्रेंड सुरू आहे, मला असं वाटतं येणारा चेंडू कदाचित निर्धाव असू शकतो, परंतु हा फक्त अंदाज आहे आपला। मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडेल आपल्याला पाहावं लागेल। जय पुन्हा एकदा तयार। ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। हा चेंडू आलेला आहे निर्धाव। या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत, 2 चेंडूंवर मोठे फटके, एकदा एक चौकार एकदा एक षटकार आलेला आपण बघतो। निर्धारित 4 षटकांचा सामना मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गोलंदाज जय बिराडे गोलंदाजी करतायत। यावेळेस इथे फुलटॉस, धावपलकाने त्याचा ट्रेंड तसाच कायम ठेवलेला आहे आणि आणखी एका फुलटॉसला आहे लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे। मला असं वाटतं डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला। आणखी पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळते फलंदाज गोरख यांना आपण बघत होतो। गोरखने 2 मोठे फटके, खरं तर 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार सुद्धा आपल्याला दाखवला, त्यामुळे 16 धावांवर मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आपल्याला पाहायला मिळतो।
बघा, कोणत्याही विशिष्ट स्पर्धेमध्ये या अगोदर सामना खेळण्याच्या अगोदर तुम्ही जर काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असेल तर त्यातून तुम्हाला आत्मविश्वास निश्चितच मिळेल. परंतु दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज दीपक शेळके अर्थात दीपू मार्गस्थ झालेले. स्टॅकिंगला बॅटर गोरख. गोरखसाठी समोर ठेवलेला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू, नियंत्रण चांगला आहे यावेळेस गोलंदाज दीपूकडे. त्याचबरोबर वेग जनरेट करण्यामध्ये यश मिळत आहे. अतिरिक्त वेगाने ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस त्या गोलंदाजाला अचूकता शोधायची असते आणि तीच अचूकता शोधण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालेलं आहे. पॅचे किती टिकवून ठेवतील हे यश. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू काढलेला आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा अत्यंत चांगला वापर गोलंदाज दीपू शेळकेचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रभावी गोलंदाजी, इम्पॅक्टफुल बॉलिंग इथे त्याच्या वतीने आपण बघत आहोत. बघा, एक बॉलर म्हणून ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजीसाठी जात असता त्यावेळेस तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला कोणता चेंडू टाकायचा आहे ते तुम्हाला या अगोदर ठरवता आलं पाहिजे आणि ती थॉट प्रोसेस क्लिअर असलेली आपल्याला पाहायला मिळते यावेळेस गोलंदाज दीपक शेळके अर्थात दीपूची. ज्या फलंदाजाने या अगोदर 2 षटकार 1 चौकार दाखवला होता त्याला थांबवून ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, लेंथ बॉल हिट केला यावेळेस ऑफ स्टंप, लास्ट स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला फटका प्रोड्यूस करतायत क्षेत्ररक्षक शिवम. चेंडू आडून फेकी करत आहेत. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळेल. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस आक्रमकता स्वीकारली होती फलंदाजांनी, दुसऱ्या गोलंदाजाचं ते कर्तव्य होतं की त्याला आक्रमकतेला थोडं बोथट करायचं होतं आणि तेच काम करतायत इथे गोलंदाज दीपू अर्थात दीपक शेळके. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. या षटकातील फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकाची समाप्ती व्यवस्थितरित्या करावी लागेल. तेच करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस काय झालंय, अपील रेज झाली आणि पंच त्यांचं बोट आबाळाकडे निर्देशित करतायत. याचाच अर्थ फलंदाज कल्पेश देशमुखचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. पहिला हादरा मिळतो यावेळेस जय बजरंगी बॉईज दहीगाव या संघाला. क्वालिफिकेशन राऊंड ज्या ज्या संघांनी जिंकलेले त्या सगळ्या संघांसाठी आयोजकांनी आज वेळ दिलेली आहे. त्या विहित वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित व्हायचं आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. विशेषत्वाने शिरगाव अर्थात शिवप्रेमी शिरगाव संघासाठी रिपोर्टिंग टायमिंग आहे 2:45 वाजताचा. अर्धा तास तुमच्याकडे शिवप्रेमी शिरगाव उरलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या क्रीडांगणाकडे आपण आगेकूच करा, मार्गस्थ व्हा. दुसरं षटक की जे दीपूने इथे हाताळायला सुरुवात केलेली आहे. 5 चेंडू आतापर्यंत त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने फेकले गेलेले आहेत आणि 2 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाज आक्रमक फलंदाज कल्पेश देशमुखला त्याने परतवलेला आहे. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बजरंगी बॉईज दहीगाव संघाचा रन मशीन ज्याला आपण म्हणू शकतो, बॅकबोन आहे, धनंजय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धनंजय साठीचा फुल लेनचा फुलटॉस समोरच्या दिशेने खेळतात. क्षेत्ररक्षक यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. स्वतःला स्ट्रेच केलं लास्ट मोमेंटला. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण तानाजी खुनेचं कमालीचं राहिलेलं आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे फार दूरवरचा पल्ला कव्हर करत असताना क्षेत्ररक्षण तानाजीने केलं होतं. 2 धावा तिकडे सुद्धा सेव्ह केल्या होत्या. त्याचमुळे क्रिकेट खेळत असताना 11 खेळाडू खरं तर एका संघामध्ये असतात, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल व्यवस्थितरित्या माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तो रोल त्याला जर व्यवस्थित प्ले करता आला तर ते जे क्रिकेटिंग युनिट आहे ते क्रिकेटिंग युनिट दर्जेदार बनत असतं आणि मग क्रिकेटचा खेळ तुम्ही तुमच्या नावावर करत असता. त्यासाठी या पद्धतीच्या डेडिकेशनची, समर्पणाची गरज असते. ॲथलेटिक एफर्ट तानाजी खुनेचे आपण पाहिले. 2 धावा वाचवल्या, 2 षटकं संपले. धावपलकर धावा आहेत 10.00च्या धावगतीने 20 आणि आतापर्यंत एक फलंदाज बाद झालेला आपण बघत आहात. तिसरं षटक गोलंदाज प्रशांत शेळकेच्या वतीने इथे सुरू केले जात आहे. स्टार्किंगला बॅटर गोरख. गोरखसाठी आखूड टप्प्याचा चेंडू, इथे इनर एज लागली. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक भाऊ उपस्थित आहेत. भाऊ हा शब्द जर तुम्ही उलटा वाचला तर तो उभा असा होतो. जिकडे जिकडे परिस्थिती बिकट असते, गंभीर असते, तिथे भाऊ खंबीर असतात
आणि यावेळेस त्याने चांगलं क्षेत्ररक्षण इथे दाखवलं, चेंडू अडवला, पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. गोरखने यावेळेस हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो पोहोचले. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे ते या सामन्यामध्ये एक ऑसम स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतं. जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनामे संघाचं बजरंग बॉईज दहीगावच्या विरोधात. बघा, तुमचं कॅचिंग चांगलं असणं तर गरजेचं आहे, परंतु तुमची ग्राउंड फिल्डिंग सुद्धा चांगली असली पाहिजे. त्यातून अनेक धावा तुम्हाला सेव्ह करता येतात आणि जितक्या धावा तुम्ही वाचवाल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात दुसऱ्या सत्रामध्ये तितक्याच कमी धावा चेस करण्याची संधी तुम्हाला मिळत असते. समोर ठेवलेला चेंडू, जाजाबे चेंडू समोर ठेवलेला आहे. गोरख देशमुख याच्या विरुद्ध थोड्या अडचणी निश्चितच निर्माण करण्यामध्ये यश मिळत आहे गोलंदाजाला. या अगोदर आपण दीपकने ठेवलेले 2 समोरचे चेंडू पाहिलेले आहेत आणि ते दोन्ही चेंडू निर्धाव आले होते. इथे सुद्धा आपण बघतो की समोर ठेवलेला चेंडू होता, अगदी हफवली होती, परंतु तिला व्यवस्थितरित्या यूज करता आली नाही बॅटर गोरख देशमुखला. पहिल्या शतकामध्ये तुम्ही जरूर 16 बनवल्या, परंतु त्यानंतर धावफलक तितकं वेगवान नाही. एकूण धावा आहेत 22. इथेही अतिप्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत गोरख. थ्रो आलेला आहे, इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. कमिटमेंट अत्यंत चांगली राहिली या अगोदरच्या चेतन स्मृती. त्या दिवसामध्ये ती चर्चा मी छेडली होती की बरडपाडा 11 बरडपाडा संघाच्या वतीने कुणाल कोर हा असा एक खेळाडू आहे की ज्याला जवळजवळ 1 वर्षभर इंजुरीजमुळे थांबावं लागलं, क्रिकेट तो खेळू शकला नव्हता, परंतु कमबॅक काय चांगला राहिलेला आहे. या सीझनमध्ये कुणालने फार चांगली गुणवत्ता दाखवलेली आहे क्रिकेटमध्ये, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये. आकुटापेचा चेंडू हुक करतायत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डीके इकडे येतील. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि याच बरोबर दुसरा फलंदाज बाद होईल बजरंगी बॉईज दहीगाव संघाचा, धनंजय परतला. एका चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज प्रशांत शेळकेने. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव आला, चौथ्या चेंडूवर 1 धाव आली, 5वा चेंडू इथे फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलेले आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. यावेळेस बॅटिंगसाठी राजकुमार दाखल झालेले आहेत. राजकुमार हे सुद्धा अत्यंत भेदक फलंदाज आहेत. गेली 4-5 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला बजरंगी बॉईज दहीगावचा, तर राजकुमार हा त्यांच्यासाठी अत्यंत चांगला पॅकेज ठरलेला आहे. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी त्याची चांगली असते. शेवटचा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, इथे एसटी रक्षकाने चांगलं एसटी रक्षण केलं, डायरेक्ट हिट आवरता आली नाही जयेश यांना. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, इथे बॅकअप मिळालेले, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचे इथे कोणते फलंदाज बाद असतील. मला असं वाटतं राजकुमारला परतावं लागेल. 3 षटकं संपतायत. या चेंडूवर आलेले आहे धावा 2 आणि धावफलक पुढे गेलेले. एकूण धावा 3 षटकाच्या अंती आहेत 25 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. व्यासपीठावर एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. सन्मान एक बहुश्रुत व्यक्तिमत्वाचा आहे. 25 कोरावले गावातील युवा शिक्षक यांचा सन्मान आपण इकडे करणार आहोत. माननीय श्री विलासजी रामचंद्र धुमाळ सर यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जाणार आहे. हनुमंतजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होणार आहे. विलासजी धुमाळ यांच्याविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्य जिजाऊ संघटना यांच्यातर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला 2024 मध्ये, म्हणजेच याच वर्षामध्ये. रोटरी क्लब डोंबिवली यांच्यातर्फे सुद्धा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आगरी समाज विकास संस्था मुरबाडचे ते संघटक आहेत. त्याचबरोबर न्यूज पोर्टल आणि सारथी महाराष्ट्राचा यांच्याकडून पत्रकार म्हणून त्यांची आजच नियुक्ती झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि कोरावले गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि इतर अशा अनेक कार्यक्रम आहेत ज्यामध्ये त्यांच्या
मध्ये कल्पेश दाखल झालेले आहेत. कल्पेश माई यावेळेस येतात स्ट्रायकिंग एंडला. या अगोदर कल्पेश देशमुख बाद झालेले आपण पाहिले. दीपक यांचा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर कंट्रोल पूलचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंडला थ्रो दरम्यान इकडे आलेला आपण पाहिला. याच दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघा या पद्धतीने जर तुम्हाला फेकी करायची असेल स्ट्रायकिंग एंडला तर ती तुम्हाला पॅरलल करता आली पाहिजे. चेंडू जितका वेळ जास्त हवेत राहील तितका त्याचा जास्त वेळ लागेल प्रवास करण्यासाठी आणि त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेले धावपळक याचमुळे पुढे गेलेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 27 अर्थात 27. उजव्या फार बाहेर निघून गेला आणि त्यानंतर वाट बघत असताना वाट लावली या चेंडूची. हुकचा फटका मैदानाच्या आतमध्ये कल्पेश खेळत आहेत आणि चेंडू दन दन करत असताना या बेस व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन. चौकार. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आपण बघितलेला आहे. या षटकातील हे षटक शेवटचं षटक आहे. धावफलक 31 वर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. दीपक या दीपक पुन्हा एकदा तयार असतील. 31 धावा धावफलकावर. पुढे सरकले. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. या अगोदरचा फटका आपण बघितला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते. त्यानंतर ऑन साइडला अगदी हुक करत असताना चांगला फटका खेळले होते फलंदाज. परंतु इथे ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत कोराळवी गावचे किरणजी धुमाळ. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. किरण धुमाळ या, आपलं स्वागत आहे. 2 चेंडूचा खेळ उरतोय. धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 31-31. 4 गडी आतापर्यंत बाद आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणखी एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट विशेप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षण चांगलं फेकी आली आणि याचबरोबर एका खेळाडूला आता मैदान सोडावं लागेल. तो खेळाडू कोणता हे आपल्याला पाहायला मिळेलच. मला असं वाटतं कल्पेश माळी यावेळेस बाद होत आहेत आणि एकदा विकेट या धावफलकावर अंकित केली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल आणि याचमुळे एकूण धावा धावफलकावर आपण पाहिलं तर त्या आहेत 32. प्रत्येक बाद झालेले आहेत. यस, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी दीपक यांची आपण पाहिली. याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अंती 8.00 च्या धावगतीने 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि 33 धावांचा आव्हान इथे पूर्ण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये जय गावदेव डोंगरनावे या संघाला बजरंगी बॉईज दहीगाव यांच्या विरोधात खेळत असताना गोलंदाजी सगळ्या गोलंदाजांची चांगली झाली. खरं तर पहिलं षटक ज्यामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या जयच्या वतीने, परंतु इतर तिन्ही गोलंदाजाने त्यांना बॅक केलं. सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये प्रशांतच्या 5 आणि चौथ्या षटकामध्ये दीपकच्या 7. याचमुळे 32 लागलेले. किरणजी धुमाळ की जे मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, आपलं स्वागत आहे शब्द सुमनानी. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक निश्चितच आयोजकांच्या वतीने आपण यानंतर अनाउन्समेंट करू. मला असं वाटतं यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड आहे, त्याचमुळे नाणेफेकीसाठी आपल्याला थांबावं लागेल, थोडी वाट बघावी लागेल. शिवप्रेमी शिरगाव संघ ऑनलाईन जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर तुमच्यासाठी विनंती आहे, 2:45 वाजेपर्यंत तुम्हाला हे क्रीडांगण ही क्रीडानगरी गाठायची आहे. या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. किरणजी धुमाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर पिंकेश धुमाळ यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. आताच त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने झालं होतं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रत्येक मान्यवराला आम्ही योग्य रीतीने सन्मान दिलेला आहे. या आयोजकांच्या वतीने अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक
अतिथीला आपण सन्मानित केलेला आहे आणि असा सन्मान या अगोदर इथे संपन्न झालेला आपण पाहिलेला आहे या मान्यवरांचा. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत, जिकडे 33 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झालेली आपण बघू शकू. जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेची आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे सलामीची जोडी आपण बघतो. आजच्या दिवसामध्ये सलामीसाठी तानाजी खुणे आणि शिवा खुणे हे दोघे दाखल झालेले आपण पाहिले होते. या अगोदरच्या सामन्यामध्ये विशेषत्वाने शिवाची फलंदाजी फार चांगली राहिली होती. इथे टार्गेटचा विचार केला तर टार्गेट तितकं मोठं निश्चित नाही, परंतु क्रिकेट म्हटलं की क्रिकेटच्या गर्भामध्ये फार मोठी अनिश्चितता असते. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने सुद्धा इंटरेस्टिंग झालेले आपण पाहिलेले आहेत. पाहायचं या सामन्यामध्ये नेमकं काय घडणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा बजरंगी बॉईज दहीगाव. सलामीची जोडी मार्गस्थ झालेली आहे. पंच सुद्धा आमचे खेपट्टीकडे रवाना झालेले आहेत. प्रत्येक जण सेट आहे, त्याचमुळे अगदी अल्पावधीतच या दुसऱ्या डावाला आपण इकडे सुरुवात करणार आहोत. खूप चांगला सपोर्ट जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेला पाहायला मिळतो. पंढरी शेठ फडके यांचंही आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर केतन आप्पा, त्याचबरोबर पॅडी, जयवंत, रामदास सगळी, त्याचबरोबर सचिन, हे सगळे चेहरे आज या संघाला बॅक करण्यासाठी आहेत. कालच फार मोठ्या हल्ल्यामधून वाचलेले भाऊ हे सुद्धा आज इकडे उपस्थित झालेले आहेत. मोठा हल्ला त्यांच्यावर उगारला गेला होता मैदानामध्ये. आपण जाऊया या दुसऱ्या डावाकडे. राजकुमार गोलंदाजीची सुरुवात करतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असतील शिवाजी. पहिला चेंडू याबेचा फटका चांगला आहे. शिवाजी याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगला वापर करत असतो. याबेच्या फटक्यामध्ये तितकी गती नव्हती. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं की गोलंदाज राजकुमार याने त्या पद्धतीने भरधाव वेगाने चेंडू हाताळला नव्हता. कमी वेग इथे प्रोड्यूस केला होता. नियंत्रित गतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना राजकुमारला आपण इथे अनुभवलेलं आहे. 2 धावा मिळत आहेत. 33 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे डोंगरनावेला. समोर ठेवलेला चेंडू याबेचा चांगला आहे. नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर अचूकतेने फेकला गेलेला चेंडू, तो जो स्पॉट आहे त्याला कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेची एरिया किंवा अनिश्चिततेचा तो भाग आहे, ती जागा आहे. तिकडे चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाच्या समोर अडचणी निर्माण होतच असतात. फुललेंचा हा यॉर्कर, त्याला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून काढलेला आहे. अत्यंत चांगली प्लेसमेंट दरम्यान आपल्याला पाहायला मिळते, परंतु अंतिमतः सीमारेषेच्या अगदी समोर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला. कल्पेशच्या वतीने फेकी झाली आणि त्याचबरोबर 2 धावा इकडे मिळत असलेल्या आपण बघू शकू. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीचं इक्वेशन चेस डाऊन करत असता. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज चाणाक्ष आहे, चतुर गोलंदाजी करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोलंदाज पंचांच्या अगदी जवळून चेंडू टाकतो, त्यामुळे स्ट्रेट चेंडू जातोय, सरळ निघून जातोय. त्यावर तितकं अपेक्षित वळण खरं तर इथे मिळत असलेलं पाहायला मिळते. परंतु ज्या वेळेस गोलंदाज पंचांच्या अगदी जवळून बॉक्सचा वापर करत असताना गोलंदाजी करतो, उजव्या हाताच्या फलंदाजापासून तो चेंडू दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शिवा. 2 चेंडू या षटकातील येणं अजूनही शेष आहे. कालचा दिवस आणि आजचा दिवस विशेषत्वाने आपण बघतो ज्या पद्धतीचं क्लायमेट हवंय त्याच पद्धतीचं क्लायमेट पाहायला मिळत नाही, परंतु खेळाडूंसाठी सुदिंग ॲटमॉस्फिअर आहे. फुलटॉस या बेस योग्य खरं तर इथे ट्रीटमेंट या फुलटॉसला देत असताना बॅटर शिवा खुणे याला आपण पाहिलेलं आहे. फ्लिक केलं आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. गोलंदाजाची शेवटचा चेंडू इथे फेकण्यासाठी गोलंदाज राजकुमार तयार असतील. धावफलक 8 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. समोर ठेवलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा स्लॉकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मेरिटवर खेळता आलं नव्हतं. ऑफसाईडला जर फटका खेळला असता तर इथे ड्राईव्हचा फटका निश्चितच खेळू शकले असते फलंदाज. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही बनवायचे आहेत. 33 आणि 8.25 ची सरासरी हवे, यातच 8 धावा धावपलकर जोडलेले आहेत. सरासरीपर्यंत पोहोचलेला डाव जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेचा आपण बघत आहात.
पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये गोलंदाजी ही खूप चांगली राहिलेली आहे. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपण पाहिला, किफायतशीर गोलंदाजी होती. विशेषत्वाने अलीकडचं क्रिकेट जे शॉर्ट फॉर्मॅटचं बनलेलं आहे, 4-4 षटकांचे 5-5 षटकांचे सामने असतात, तिथे तुम्ही किती गडी मिळवता, किती यश मिळवता, किती फलंदाजांना बाद करता, यापेक्षा तुम्ही किती किफायतशीर गोलंदाजी करू शकता याला फार मोठं महत्व आहे. म्हणजे कमी खर्चिक गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, इकॉनॉमिकल स्पेल असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, त्याकडे गोलंदाज जास्तीत जास्त विचार करत असतात. तानाजीसाठीचा फुल टॉस, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, चांगला फटका, राजकुमार चेंडू खाली येतोय, चेंडू अडवला, फेकी झाली, उचलून फेकी करेपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी इकडे मिळालेली आहे. या गोलंदाजाने या अगोदरच्या पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये बजरंगी बॉयज दहीगावच्या वतीने फार मोठा वाटा उचलला होता गोलंदाजीचा. रितेश क्रमांक 2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 9 धावा धावपलकावर. शिवासाठीचा अँगल क्रिएट करणारा चेंडू आहे, परंतु हा अँगल आपण पाहिला ट्रिम लाईन सोडून जाणार होता. गाईडलाईनच्या पलीकडून चेंडूचा प्रवास झाला, हे इथे व्यवस्थितरित्या हेरलेला आहे पंचांनी आणि त्याने हा चेंडूला वाईट ठरवलं. त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. 10 धावा धावपलकावर. समोर ठेवलेला चेंडू, इथे फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. या पद्धतीचे फटके ज्यावेळेस सर्कलच्या जवळ जाऊन लँड होत असतात त्यावेळेस फलंदाजांना अतिरिक्त धावा बनवण्याची सुद्धा संधी तिकडे असते. बघा, कधी कधी तुमचं टायमिंग चांगलं झालं की ते तुम्हाला नडत असतं आणि ते आम्ही पाहिलेलं आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो, फिल्डरकडे जातो. कधी कधी टायमिंग फसलं की तुम्ही अशा पद्धतीने वाचत असता, वरून तुम्हाला धावा सुद्धा मिळत असतात. हे सगळं क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे, होत असतं. दिस थिंग्स आर पार्ट अँड पार्शल्स ऑफ क्रिकेट. फुल टॉस, याही वेळेस फटका फसलाय, परंतु मागच्या दिशेने चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल होत असलेला आपण बघतो. आणि इथे काय घडलेलं आहे, ऑन दी व्हर्ज ऑफ बाउंड्री लाईन, अगदी सीमारेषेच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहिलं. थ्रो आला, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षकाने प्रतीकने जरूर केला होता, परंतु याच दरम्यान 2 धावा महत्वाच्या इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. ही जी इक्वेशन्स असतात त्या इक्वेशनची एक वेगळी गंमत असते. या इक्वेशन मध्ये तुम्हाला जर बाउंड्रीज शोधता आल्या नाही, म्हणजे चौकार षटकार जर शोधता आले नाही, तर तुमच्या समोर अडचणी उभ्या राहत असतात. त्याचमुळे आता एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहत असताना डाव पुढे घेऊन जायचा की एखादा दुसरा मोठा फटका, एखादा दुसरा षटकार इथे चौकार दाखवायचा, हे फलंदाजावर अवलंबून आहे. त्याने त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं बनत असतं. हे इक्वेशन डिसिव्हिंग इक्वेशन्स असतात, म्हणजे फसवणारे टार्गेट असतात. ते बऱ्याचदा फलंदाज वेगळ्या शेलमध्ये जात असतो, डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असतो आणि त्यातून त्याच्या समोर अडचणी वृद्धिंगत होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वन्स अगेन try to create an angle but just wide from the outside off stump, and this is wide signal by umpire Harsh Dumal. One additional run will add. timing hook ला अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न करत होते. राजकुमार उपस्थित आहेत, त्याच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल आणि याच बरोबर फलंदाज तानाजी यांचा संपतोय खेळ. पहिला हदरा जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेला. आपण चर्चा करत होतो, मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपल्या उपस्थितीची दखल घेण्यास भाग पडलेले आहे फलंदाज प्रशांत शेळकेने. मिस्टर परफेक्ट ऑन हिज वे आणि षटकार इथे आलेला आहे, त्याचमुळे धावपलक 22 वर जाऊन पोहोचलेला आपण बघू शकू. बनवायचे आहे 33, आणखी 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
12 चेंडू आणि 11 धावा असं माफक समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपण बघू शकू. जोडी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहे. शिवा आणि त्याच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज प्रशांत आणि शिवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी ते तयार होत असलेला आपण बघू शकू. वैभव आलेले. वैभव अत्यंत चांगले गोलंदाज आहेत. टिच्चून मारा नेहमी ते करत असतात. तीक्ष्ण गोलंदाजी, धारदार गोलंदाजीसाठी जाणला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक घेऊन आलेला आपण बघू शकू. स्टॅकिंग एला शिवा. 11 धावांची गरज. ऑफ साइडला अत्यंत चांगला गुड लुकिंग ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण इकडे बघत आहोत आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक धाव इकडे मिळालेली आहे. एकेरी दुहेरी धावा रोखाव्या लागतील. या सामन्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करायचा असेल तर त्याचबरोबर रेग्युलर इंटरव्हलमध्ये फलंदाजांना बाद करावं लागेल गोलंदाजांना तर आणि तर या सामन्यामध्ये इथे अभिरुची निर्माण होऊ शकते, चुरस निर्माण होऊ शकते. अदरवाईज जर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहिले तर हा सामना तुमच्यापासून फार दूर घेऊन जातील. 10 धावांची गरज आहे. 23 धावा बनलेल्या आहेत. फुलटॉ चेंडू आणि यावेळेस इथे नो कॉल केला गेलेला आहे पंचांच्या वतीने. फुटवर्कचा वापर करून चेंडू आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा फसला आणि याच बरोबर 4+1 अर्थात हा पंजा इट्स ए फायपर. अठ्ठावीस धावा धावपलकावर. एक षटकार सामना संपवू शकतो आणि तो खेळण्याचा प्रयत्न जरूर प्रशांतने केलाय. दुसरीचा कॉल दरम्यान दिला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. 2 धावा आरामशीरित्या पूर्ण होत असलेले आपण बघू शकू. काखा उतरलेले आहेत. बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेली आहे दहीगाव संघाची. ज्या पद्धतीने या टीम मध्ये सलामीसाठी फलंदाज गोरख त्याचबरोबर कल्पेश यांना आपण बघितलं होतं, असं वाटत होतं की मोठी धावसंख्या त्यातून निश्चितच ते निर्माण करतील. आक्रमकतेने सुरुवात गोरखने जरूर दिली होती परंतु त्यानंतर ते आक्रमण बोथट करण्यामध्ये यश मिळालं. डोंगरनावे संघाच्या गोलंदाज दीपू शेळकेचं कौतुक करावं लागेल ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्याचबरोबर प्रशांतने 5 धावा खर्च केल्या, दीपक बिराड याने 7 धावा खर्च केल्या. त्याचमुळे ही गोलंदाजी फार चांगली राहिली. प्री मेडिएटेड शॉट इथे फलंदाजाचा फसलेला आहे. पूर्वनियोजित फटक्यामध्ये यश मिळालं नाही प्रशांतला आणि याचबरोबर फलंदाज प्रशांत शेळके बाद झालेले आपण बघत आहात. दोन धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. वैभवचं हे षटक क्रमांक 3 आहे. सांघिक व्यक्तिगतरित्या पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तो हाताळत आहे. ऑफ कटरचा त्याचा तो वापर करतो. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. कोणताही कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कन्व्हिन्सिंग फुटवर्क नाही, त्याचबरोबर बॉडी लँग्वेज सुद्धा हवी तशी पाहायला मिळत नाही बॅटर जयची. विजय तर अगदी दृष्टीपथात आहे, जवळ आहे. गोलंदाज वैभवचं कौतुक करावं लागेल. सामना शेवटच्या षटकामध्ये त्याने प्रविष्ट केलेला आहे. शेवटचे 3ही चेंडू कल्पेच्या वतीने निर्धाव फेकले गेलेले आहेत. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये खूप गोष्टी अनेकदा घडत असतात. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये तुमचे अंदाज फेल ठरत असतात. कालच्या परवा दिवशीच्या दिवसामध्ये मयूर पिसेकर अर्थात जगन्नाथ स्मृती चषकाचे आयोजक इकडे आले होते आणि 2 वर्षापूर्वीचा मयूर चषकातील एक सामना सगळ्यांना आपल्याला आठवतो जिकडे 3 धावा बनवून दिल्या नव्हत्या एम.ए. झाई संघाला कडाव संघाने. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 1 धाव बनवून दिली नव्हती. यस, बेग युअर पार्डन. त्यामुळे क्रिकेटने ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत गेली अनेक वर्षापासून. समोर खेळतायत क्षेत्ररक्षकाकडे, इथे चेंडू जातोय आणि याचमुळे एका फलंदाजाला परतावं लागेल. सामना आणखी जिवंत ठेवला गेलेला आहे तो म्हणजेच गोलंदाजाच्या वतीने. मी अगोदर ही गोष्ट चर्चेला घेतली होती की या पद्धतीचे इक्वेशन हे फसवे इक्वेशन असतात. तुम्ही ज्या पद्धतीने इंटरप्रिट करता, तुमचं ज्या पद्धतीचं अप्रिशिएशन असतं, तुम्ही ज्या पद्धतीने असेसमेंट करता, ती असेसमेंट बऱ्याचदा क्रिकेट बाजूला नेत असतं.
त्याच्या विरोधात क्रिकेट जात असतं आणि तेच आतापर्यंत झालेले आहे. कॅज्युअल अप्रोच फलंदाज या अगोदर दाखवत असलेले आपण पाहिलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ उरतो, धावांची गरज आहे 2 आणि सामना अजून सोडलेला नाहीये दहेगाव संघाने. ही जमेची बाजू आहे. क्रिकेट म्हटलं की कोणता तरी एक संघ जिंकणार आहे, कोणत्या तरी एका संघाला पराभूत व्हावं लागणार आहे. परंतु तुम्ही किती पॉझिटिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवता हे महत्वाचं असतं. हा फटका चांगला आहे. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये शिवा दाखल झालेला आहे आणि हा सामना त्याने संपवलेला आहे. लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये 2दा नाबाद राहिलेला फलंदाज शिवा कुणे इथे तारणहार ठरतोय जय गावदेव डोंगरनावेचा आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे जय गावदेव डोंगरनावेने. डोंगरनावे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आतमध्ये न जाता नाणेफेकीसाठी या. खूप खूप अभिनंदन जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे. गोलंदाजी चांगली झाली दीपू, प्रशांत आणि दीपकची. जयला हा सामना थोडासा कटू अनुभूती देणार आहे कारण जयच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. नाणेफेक इथे संपन्न केली जात आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर किरणजी धुमाळ साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी समोर या. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडत आहोत.